सगळ्यांना सगळ्यात आधी श्री स्वामी समर्थ. महाराष्ट्रात कुठेही जा, गावात, शहरात, घराघरात किंवा एखाद्या मंदिरामध्ये एक नाव मात्र हमखास ऐकायला मिळतं, ते म्हणजे श्री स्वामी समर्थ. संकट आलं की स्वामी, आजारपण आली की स्वामी, मन अस्वस्थ झालं की स्वामी. पण कधी विचार केलाय का, इतक्या देवता असतानाही स्वामी महाराजच लोकांच्या मनामध्ये इतके विशेष स्थान का मिळवतात? आज आपण याच विषयावर बोलणार आहोत. नमस्कार, मी अमृता आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे स्वामी सेवा विथ अमृता या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. महाराष्ट्रात स्वामी समर्थ महाराजांची पूजा इतकी मनापासून का केली जाते? लोकांना ते इतके आपलेसे का वाटतात? महाराष्ट्रात कुठेही गेलात तरी एक नाव हमखास कानावर पडतं, ते म्हणजे श्री स्वामी समर्थ. कोणी संकटात असो, कोणी आजारी असो, कोणी गोंधळात असो, पहिल्यांदा ओठावर येतं ते हेच नाव. पण प्रश्न असा आहे की इतकी देवता असताना महाराष्ट्रात स्वामी समर्थ इतके जवळचे का वाटतात? याचं उत्तर साधं नाही, ते अनुभवात आहे, श्रद्धेत आहे आणि माणसाच्या मनाशी जोडलेलं आहे. श्री स्वामी समर्थ महाराज फक्त देव नाहीत, तर ते आपला आधार आहेत. स्वामी समर्थ महाराज महाराष्ट्रात फक्त देव मानले जात नाही, तर ते वडील, गुरु, मित्र, सखा, संरक्षक म्हणून ओळखले जातात. कारण त्यांनी कधीही लोकांना भीतीत ठेवले नाही. त्यांनी कधीही माझीच पूजा केली पाहिजे असं सांगितलं नाही. त्यांचा स्वभाव होता थेट, साधा आणि स्पष्ट. माणूस जसा आहे तसाच स्वीकारणारे, चुकांवर प्रेमाने बोट ठेवणारे आणि योग्य मार्ग दाखवणारे असे स्वामी महाराज. महाराष्ट्राच्या मातीशी जोडलेले स्वामी महाराज महाराष्ट्राच्या संस्कृतीशी अगदी खोलवर जोडलेले आहेत. ते जंगलात राहिले, गावागावात फिरले, सामान्य लोकात मिसळले. राजा असो वा गरीब शेतकरी, स्वामींसाठी सगळे सारखे होते. त्यांच्या शिकवणीत मोठी मोठी तत्वज्ञान नव्हती, तर होती साधी वाक्य जी थेट मनावर बसतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आजही हे वाक्य हजारो लोकांच्या आयुष्याला आधार देतात. महाराष्ट्राने आजवर अनेक संघर्ष पाहिले आहेत. दुष्काळ, कष्ट, गरिबी, मानसिक ताण, अन्याय. अशा वेळी लोकांना मोठे चमत्कार नको, परंतु मनाला धीर देणारे शब्द हवे असतात. स्वामी समर्थांनी लोकांच्या वेदना समजून घेतल्या. ते संकटात उभे राहिले, शांतपणे न बोलता देखील मदत केली. म्हणूनच आजही लोक म्हणतात, स्वामी बोलत नाहीत पण काम करतात. स्वामी महाराजांची पूजा ही भीतीपोटी होत नाही, तर प्रेमापोटी होत असते. लोक त्यांना नवसाला बांधत नाहीत, तर मनाने जवळ ठेवतात. कोणी पूजा करतो, कोणी फक्त श्री स्वामी समर्थ म्हणतो, कोणी फक्त फोटो पाहून शांत होतो आणि तेवढंच पुरेसं वाटतं. कारण स्वामी कधीही दूर बसलेले देव नव्हते, ते लोकांच्या आयुष्यात उतरलेले होते. ते रागावले, हसले, टोमणे मारले, कधी कधी शिव्या सुद्धा दिल्या, चुकीचं वागणाऱ्याला शिक्षा केली, पण कधीही कुणाला सोडून दिलं नाही. आजही लोक सांगतात, आम्ही स्वामींना पाहिलं नाही, पण त्यांची उपस्थिती नक्की जाणवते. हीच अनुभूती त्यांना इतकं जवळचं बनवते. माणसाच्या आयुष्यात असा काळ कधी ना कधी येतोच, जेव्हा जवळची माणसं दूर जातात, मित्र साथ सोडतात, नातेवाईक ओळख दाखवत नाहीत आणि आपल्या वेदना समजून घेणारं कोणीच उरत नाही. अशा वेळी माणूस पूर्णपणे एकटा पडतो. पण स्वामी भक्त सांगतात की याच क्षणी स्वामी सर्वात जवळ असतात. कारण स्वामींची साथ डोळ्यांना दिसत नाही, ती मनाला जाणवते. जेव्हा रात्रभर झोप लागत नाही, मनात हजारो चिंता असतात आणि पुढे काय होईल याची भीती वाटत असते, तेव्हा अचानक मनात एक शांत विचार येतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हीच स्वामींची साथ असते. स्वामी कधी आकाशातून चमत्कार करून दाखवत नाहीत, ते संकट सहन करण्याची शक्ती देतात. ते अश्रू थांबवतात, ते तुटलेला आत्मविश्वास पुन्हा उभा करतात. ते अंधारात आशेचा एक छोटासा दिवा पेटवतात. कधी एखाद्या व्यक्तीच्या रूपाने मदत पाठवतात, कधी योग्य मार्ग दाखवतात, तर कधी फक्त मनाला धीर देतात. आणि खरं सांगायचं तर संकट संपणं हा सर्वात मोठा चमत्कार नसतो. संकटातही न खचता उभं राहण्याची ताकद मिळणं हाच स्वामींचा सर्वात मोठा आशीर्वाद असतो. म्हणूनच अनेक भक्त म्हणतात, जेव्हा सगळ्यांनी साथ सोडली तेव्हा मला स्वामींची खरी साथ मिळाली. जगाची साथ तात्पुरती असू शकते, पण स्वामींची कृपा आणि आधार भक्ताच्या प्रत्येक श्वासासोबत असतो. म्हणून कोणताही कठीण प्रसंग आला
तरी फक्त श्रद्धेने एकदा म्हणा श्री स्वामी समर्थ आणि विश्वास ठेवा, स्वामी उशीर करतील पण भक्ताला कधीही एकटं सोडणार नाहीत, त्याची साथ कधीही ते सोडणार नाहीत. आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची पूजा फक्त परंपरा म्हणून केली जात नाही, ती केली जाते विश्वासाने, श्रद्धेने आणि प्रेमाने. कारण स्वामींचं नाव घेताच मनाला धीर मिळतो, आशा निर्माण होते आणि अंतर्मनातून एकच आवाज येतो, काहीही झालं तरी स्वामी आहेत. म्हणूनच आजही महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात, प्रत्येक भक्ताच्या हृदयात आणि भक्ताच्या प्रत्येक संकटात श्री स्वामी समर्थ महाराज उभे आहेत. श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.